चांदवड देवळा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चांदवड तालुक्यातील जनता विकासाच्या मुद्द्यावर कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराला यावेळी पसंती देईल हे जाणून घेण्यासाठी कौल जनतेचा म्हणून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात। यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शिरीषकुमार कोतवाल यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे। हो घातलेल्या विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये सर्वत्र विधानसभेचे निवडणुकीचे प्रसाद उमटत आहे। त्याच अनुषंगाने चांदवड तालुक्यातील मी भायळे या गावामध्ये आलेलो आहोत आणि या गावात सर्वात जास्त सांगायचं म्हणलं तर शेकडोच्या संख्येने भारतीय सैनिक या ठिकाणी गावामध्ये आज सीमेवर आपला हक्क बजावत आहे आणि त्याच अनुषंगाने या गावामध्ये आलेलो मी। या गावामध्ये आपल्याला चांदवड तालुक्याचा चांदवड देवळा मतदारसंघासाठी कोण आमदार आणि कसा पाहिजे त्यासाठी जनतेचा कौल घेण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहोत आणि माझ्यासोबत या ठिकाणी एक नागरिक आहे। त्या नागरिकांसोबत मी बोलतोय। सर, आपण चांदवड देवळा मतदारसंघामध्ये चौरंगी लढत आहे, आपण काय सांगणार, कोण आमदार पाठवणार या विधानसभेसाठी? या चांदवड मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने 4 उमेदवार आहेत, परंतु या ठिकाणी विकासाचा जर विचार केला तर शिरीष भाऊ कोतवाल यांनी कमी कालखंडामध्ये जास्तीत जास्त विकास केलेला आहे आणि तेच या ठिकाणी योग्य उमेदवार आहेत असं या ठिकाणी दिसून येत आहे। काय सांगाल तुम्ही आज या चांदवड तालुक्याला विधानसभेला जे आमदार पाहिजे, आपल्याला कोण पाहिजे आणि कसा पाहिजे? चांदवड विधानसभेत 4 आमदार आता रनिंगला दिसतात, बरोबर, परंतु त्याच्यामध्ये शिरीष कोतवाल हे 1 नंबरनं निवडून दिले असं मी माझी सरपंच ह्या गावचा भाऊसाहेब शिंदे माझं नाव। त्यांच्या कामाची हातोटीच वेगळी आहे आणि आता जे आमदार आहे ना ते फक्त गोड बोलून वेळ नाही त्याच्यामुळं आत्ता ह्या निवडणुकीत शिरीषकुमार कोतवाल हे 100% विजयी होतील अशी मला स्वतःला खात्री आहे माझ्या गावच्या वतीनं। सरपंच साहेब आता 10 वर्षापासून महायुतीचे या ठिकाणी आमदार आहे, मात्र त्यांच्या विकास कामाच्या संदर्भात काय सांगा? त्यांच्या विकास कामाचं काय संदर्भात सांगायचं, मी स्वतः 4दा माझ्या कामासाठी गेलो। आता माझ्या शेतात डीपी बसवली 10 वर्ष झाली, 3-4 वर्षापासून त्या डीपीवर 3 फेज लाईट नाही, 2 सँक्शन 3 फेजचे दिले त्या अधिकाऱ्यांनी दिले। पण मी शेततळं केलं छोटंसं, त्याच्यात पाणी जात नाही, 3 फेज लाईट नाही, त्याच्यात कागद फाटला गुंतरू उगलं, तो वैयक्तिक माझा प्रश्न। पण हे सरकार मला कोणा वैयक्तिक आमदारवर निशाणी करायची, हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहे। व तुमच्यात मकाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कांद्याची निर्यात बंद, शेतकरी पार देश दडू लागला। 8,000 सोयाबीन जात होती 4,000 आणून ठेवली, तुमची सोयाबीन 2,000-3,000 जात होती 1,500 जाती। आमच्या भावानं घोषणा केली, आमच्या भावानं खरेदी घेऊ, मार्केटला खरेदी नाही आहे, कवा कागद होणार, कसे मिळणार? तर हे BJP सरकार गाडायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेस यांचं सरकार आणायचं आहे। आमच्या तालुक्यामध्ये काँग्रेसचा पंजा या निशाणीवर शिरीष कोतवाल निवडून येतील अशी आम्ही खात्री देतो। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कुठलाही भाव नाही, या संदर्भात महायुतीचे जे सरकार आहे त्या महायुतीच्या सरकारवर सगळे शेतकरी नाराज आहे अशी त्यांना सांगताय। मात्र या ठिकाणी तुम्ही जे महायुतीचे सरकार आहे या संदर्भामध्ये जे आमदारने विकास कामं तुमचे बंधारे असेल, रस्ते असेल, या संदर्भात काय सांगा? आमच्या इथं कुठल्याही प्रकारचा विकास नाही, फक्त आश्वासनाचा पाऊस चालू आहे आणि महायुतीचं सरकार हे येणार नाही, काळ्या दगडावरची रेग आहे। आणि आमच्या इथं जे येतील शिरीष भाऊची येतील, कारण मी कट्टर शिवसैनिक आहे। आमचे जे उद्धव साहेब जिकडे जातील तिकडे आम्ही मतदान करणार आणि मतदान करणार म्हणजे आज आम्ही शिरीष भाऊला 100% मतदान करणार, कारण आज आमच्या कामाचाच माणूस येतो। आणि वैयक्तिक भांडून प्रत्येक गावात आज आमच्या गावात पहिलाही विकास असेल, हे पूर्वीचं हे फक्त देखावा आहे आता, नाही तर सर्व जे कामं असतील आमचे पूर्वीचे सगळी भाऊच्याच काळात झालेली आहे। आणि महायुती सरकारने लाडकी बहीण योजना काढली, काय संदर्भ आहे? कुठली लाडकी नाही, काही नाही, त्यांनी त्यांच्याच बहिणीला दिले काही हे विचारायचं अगोदर, त्यांच्या बहिणीने त्यांचे, मी तर म्हणतो ते मुख्यमंत्री त्याच्या बहिणीच्या घरी सुद्धा जातो का नाही, ही पहिली प्रश्न आहे आधी। आणि तो फडणवीस तर कधीच जात नसेल, 1 नंबरचा जर असेल टुकार तर तोय, काही अडचण नाही ती। काय सांगाल? एका बाजूने लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले, परंतु दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर महागाई ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। आत्ताच
15 दिवसापूर्वी जी काही आपल्याकडे राष्ट्रीय सण दीपावली झालेला आहे, त्यामध्ये किराणा माल असेल किंवा कुठल्याही प्रकारचे जे काही दैनंदिन ज्या काही वस्तू आहेत त्यांच्यावर जवळपास 80% वाढ झालेली आहे. तर ही फक्त घोषणांचा पाऊस आहे, आश्वासनं आहेत आणि त्यातून फक्त जनतेला भूल तापा देण्याचं काम या ठिकाणी हे शासन करत आहे. म्हणून या शासनाला या ठिकाणी सर्व आमचे बाहेर गावातील ग्रामस्थ दूर करणार आहेत आणि शिरीष भाऊ कोतवाल यांना प्रचंड मतांनी विजयी करणार आहेत, असं या ठिकाणी मी सर्व गावाच्या वतीने आश्वासन देत आहे. लाडकी बहीण योजना या संदर्भामध्ये शासनाने दिल्या, परंतु एका बाजूला लाडक्या बहिणी योजनेला फायदा आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक वस्तू मागं महागाई केली असे या संदर्भामध्ये काय सांगा? मी गंगाधर जाधव गोहरण, माजी सरपंच विविध कॅश सोसायटीचा चेअरमन. मी गोहरून भाळा गावामध्ये आलो तर आमची अशी इच्छा आहे की शिरीष भाऊनी जे कामं केले 2 पंचवार्षिकला ते आमदार होते, त्यांनी जे कामं केले ते आत्तापर्यंत कोणं काम केलं नाही. गोहरण बाहेर रस्ता असेल, सभामंडप असतील, ग्रामपंचायत ही समोर ग्रामपंचायत दिसते बाहेरची, त्यांनी 4 लाखाची योजना त्यांनी 10 लाख नेऊन ठेवली. 10 लाख रुपये बाहेर गोवरणला म्हणजे जवळजवळ 48 ग्रामपंचायतीने मंजूर करून दिल्या शिरीष कोतवालने. शिरीष कोतवालशिवाय आम्हाला पर्याय नाही. राहुल आयरचा कोणाकडे नंबर नाही. राहुल आयर कुठं वस्तीवर राहत्या का नाशिकला राहत्या का त्यांच्या गावात राहत्या, कोणाला त्याचा खोजीचा पत्ता माहीत नाही. आणि शिरीष कोतवालचा तुम्ही येशीमध्ये जा चांदवडला, तिथं त्यांचं घर आहे. गणूर रस्त्याला जा, तिथं शिरीष कोतवाल भेटेल. खालतं मनमाड रस्त्याला जा, तिथं शिरीष कोतवाल भेटेल. शिरीष कोतवाल तुमचं कुठे काम करू शकतो असा कोणताच आमदार नाही तालुक्यामध्ये लाभणारा. फक्त एकमेव असेल तर शिरीष कोतवाल. मी जाहीर सांगतो की शिरीष कोतवाल 101% निवडून येणार म्हणजे येणार. चांदोड तालुक्यातील भाळे या गावातील एकत्रित आढावा जो घेतला, त्या आढाव्याच्या संदर्भात सांगितलं का जी चौरंगी लढत चांदोड देवळा मतदारसंघासाठी होती त्यामध्ये शिरीष कोतवाल यांचे नाव एकमताने निवडत आहे पुढं. मात्र महायुतीचे जे आमदार आता 10 वर्षापासून आहे, तर काही नागरिकांची जी अडचण आहे यांना फोन केला तर ते फोन उचलते नाही. ते कुठे आहे, नाशिकला राहता का देवळाला राहता का खेड्यावर कुठं राहता